नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं संघर्ष योद्धा यूट्यूब चॅनलवरती। जर तुम्हाला आधार कार्डवरील नाव, पत्ता, जन्मतारीख बदलण्यासाठी कोणते कागदपत्रे लागणार आहे या संदर्भात आणि कोणते आवश्यक कागदपत्रे लागतील आणि यामध्ये UID ने मोठा बदल काय केला आहे या संदर्भात आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर आधार कार्डचे अपडेट आपण जाणून घेऊया। तुम्हाला जर तुमच्या आधार कार्डमध्ये कोणताही बदल करायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे। भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण आधारे आधार कार्डतील नाव नोंदणी आणि दुरुस्तीच्या नियमामध्ये मोठे बदल केले होते। नवीन नियमानुसार ओळख, पत्ता, नातेसंबंध किंवा जन्मतारीख सिद्ध करण्यासाठी वापरण्यात जाणाऱ्या कागदपत्राची यादी अद्ययावत करण्यात आली आहे। ही नवीन यादी लहान मुले, प्रौढ आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी अशा सर्व वयोगटासाठी लागू असेल। नाव बदलण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत? तर नाव दुरुस्त करण्यासाठी UID मध्ये अनेक ओळखपत्र स्वीकारले जातात। सर्वाधिक विश्वसनीय पासपोर्ट हा एक सर्वाधिक विश्वसनीय मानला जातो, कारण त्यात फोटो, नाव, जन्मतारीख आणि पत्ता एकत्रित असतो। इतर मान्य दस्तऐवज पॅन कार्ड, मतदान कार्ड, ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, सरकारी ओळखपत्र आणि विवाह प्रमाणपत्र देखील नाव अपडेट करण्यासाठी स्वीकारले जातात। पत्ता बदलण्यासाठी लागणारे महत्त्वाचे डॉक्युमेंट: पासपोर्ट, बँक पासबुक, बँक स्टेटमेंट, अद्ययावत वीज बिल, पाणी पुरवठा, गॅस बिले जे महिन्याच्या आत जारी केलेले असावेत। भाड्यात राहणारे असेल तर भाडेकरांच्या सोबत पोलीस पडताळणी किंवा नोटीसची प्रत आवश्यकता असते। मतदान ओळखपत्र, रेशन कार्ड, हाऊस टॅक्स आणि प्रॉपर्टी टॅक्स पावती ही कागदपत्र देखील तुम्हाला पत्ता अपडेट करण्यासाठी वैध असणार आहे। तर जन्मतारीख अपडेट करायची असेल तर काय लागणार आहे जाणून घ्या। जन्म प्रमाणपत्र, पासपोर्ट, 10वी-12वीची मार्कशीट, फिजिकल पॅन कार्ड, ई-पॅन स्वीकारले जात नाही आणि ज्या कोणत्याही सरकारी ओळखपत्रावर तुम्ही जन्मतारीख स्पष्टपणे नमूद केलेली असावी ते वापरले जाऊ शकते। आधार कार्ड अपडेटची नवीन आणि मोठी सुविधा काय आहे? UIDच्या नवीन नियमानुसार आता एकाच कागदपत्रात फोटो, नाव आणि पत्ता हे तिन्ही तपशील असणे तेच आधार कार्ड अपडेट करण्यास पुरेसे मानले जाणार आहे। पूर्वी प्रत्येक तपशील हा वेगवेगळे पुरावे सादर करणे आवश्यक होते। आता एकाच कागदपत्राद्वारे प्रक्रिया पूर्ण करता येईल आणि त्यामुळे नाव बदलणे, पत्ता सुधारणे, जन्मतारीख अपडेट करणे किंवा नातेसंबंध जोडणे हे सर्व काम सोपे होणार आहे। या गोष्टी लक्षात ठेवा आणि अपडेटसाठी दिलेली सर्व कागदपत्रे मूळ आणि स्पष्ट असावेत। कोणत्याही प्रकारचे खाडाखोड किंवा ओव्हर टायपिंग किंवा बदल आढळल्यास अर्ज फेटाळला जाऊ शकतो। आधारमधील काही माहिती मर्यादित वेळास बदलण्यासाठी परवानगी आहे। नाव फक्त 2दा तर जन्मतारीख आणि लिंग फक्त एकदाच बदलता येते। या संदर्भात ही माहिती होती। ही तपशील तुम्हाला ज्या तपशीलमध्ये बदल करायचा आहे त्याचा योग्य दस्तऐवज तयार ठेवा। तुमच्या जवळच्या आधार नोंदणी अपडेट केंद्रावर जा किंवा माय आधार पोर्टलवर ऑनलाईन प्रक्रिया तपासा। दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर नवीन आधार कार्ड तुमच्या पत्त्यावर पाठवले जाईल। ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त इतरांना देखील ही माहिती शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।